आज मी बनवणार आहे खस्त्या. ह्या खस्त्या तुम्ही नक्की पहा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला कळेल कसं केलं त्या. त्यासाठी आपण घेणार आहे 1 वाटी मैदा. त्या मैद्यामध्ये आपण टाकणार आहे थोडं ओवा. ओवा टाकून मिक्स करा आणि त्यामध्ये जिरे टाका. जिरं पण मिक्स करा आणि थोडी हळद टाका. हळद टाकण्याचं काही गरजेचं नाही. तुम्हाला आवडेल असेल तर टाका, नाही तर टाकू शकत नाही. ते पण मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाका, तुम्हाला जसं लागेल तसं, आणि थोडा सोडा टाका. हे पूर्ण मिक्सर मिक्स करा आणि थोडं तिखट टाका. त्याच्यामध्ये 2 उभे तेल घ्या, कारण तेल टाकल्याने खस्ते आपले चांगले खुसखुशीत होतात. ते चांगलं तापून घ्या आणि आपले जे मिश्रण जाईल त्या मिक्सरमध्ये टाकून द्या. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या खस्ते ह्याचे चांगले खुसखुशीत होतात. आणि हे पूर्ण टाकलेलं हे मिश्रण मिक्स करा. चांगलं मिक्स करून घेतलं, चांगलं मिक्स करून घ्या. त्याने काय होतात, पूर्ण जे आपण टाकलेले साहित्य ते पूर्ण मिक्स होते आणि आपले खस्ते हे खुसखुशीत होतात. ह्या माझ्या मुलीला आवडत होते, त्याच्यामुळे मी आज याचाच बेत केला. कारण बाहेरचं हे कुरकुरे हे खाल्ल्यापेक्षा हे खूप छान आहे. ते आपलं थोडं थोडं उंडा मळून घ्या पण टाकून. एकखट्या पाणी मिक्स नाही करायचं, कारण त्यामुळे आपलं जे उंडा आहे तो पातळ होऊ शकतो. थोडं थोडं पाणी घालून चांगला घट्टसा उंडा भिजवून घ्या. करायला खूप सोपं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना खूप आवडेल. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा. चांगला घट्ट असं एक उंडा तयार होतो त्याचा. करायला अगदी सोपी आहे. थोडं पाणी टाका, पुन्हा चांगला मिक्स करून घ्या. उंडा मळताना पाणी जास्त टाकले तर उंडा पातळ होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि उंडा चांगला दोन्ही हाताने चांगला मिक्स करून घ्या, जेणेकरून जे पूर्ण आपण साहित्य टाकलेले ते पूर्ण एकजीव होऊन जाईल. आणि आपण 10 मिनिटासाठी एका बाजून ठेवू शकतो. ताबडतोब केले तर चालतात, पण टाईम असले की ठेवायचं. त्यामध्ये थोडं तेल टाका. तेल टाकलं की आपण छोटे छोटे अशी गोळे करून घ्या. गोळी केली की मग आपल्याला लाटायला सोपे जातात. आपण आपल्या आकारानुसार करू शकतो. हाताला तेल लावायचं थोडं आणि चांगले गोल गोल गोळी करून हे करायचं. अगोदर चांगली पोळी करायची कशी गोल. कोणी गोल करू शकते, आपल्या आकारानुसार करू शकतो आपण. आपल्याला जर गोल पाहिजे असते तर गोल करा. पोळी लाटून घ्यायची. त्याला आपण आपण जशी पोळी करायसाठी जसं चौकोनी करतो तसंच चौकोनी करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होते, जी आपली खस्ती आहे ती आतून खुसखुशीत होते. तुम्ही तुमच्या आकारानुसार करू शकता. मी तर त्रिकोणी करणार आहे. तुम्ही गोल पण करू शकता, पण ही त्रिकोणी बघायला पण छान वाटते आणि खायला पण जरा वेगळं काही वाटतं. मुलांना पण असं वेगळं दिसतं, त्याच्यामुळं मुलं आवडीने खातात. मी तर माझ्या आईच्या घरी केली त्या अगोदर. माझ्या भावांना खूप आवडली. ते म्हणाले, हा कोणता पदार्थ आहे. पण मी त्यांना करून दिली तर ते गेले की म्हणतात, ताई मला हे करून दे. त्यांना खूप आवडतात. ते म्हणतात, गोड काय आम्हाला आवडत नाही, हेच जास्त आवडते. त्याच्यामुळे मी करत असते. याला काही जास्त मेहनत लागत नाही. आपली खस्ती लाटून झाली की एक छोटा चम्मच घ्यायचा. चम्मचने त्याला असं डायरेक्ट टेस्ट करायचे, कारण ते असं केले की ती फुगत नाही. फुगली की मग ती जास्त नरम होती. असं केले की चांगली खरपूस होऊन जाते ती. अशा हे करून तेल तापलं की त्यात एक एक टाकायचे. एका वेळेस आपण 2-3 पण टाकू शकतो. पण माझी कढई लहान असल्यामुळे मी 2च टाकल्या. चांगल्या परतून घ्यायच्या. गॅस चांगला जास्त हाय फ्लेमवर नाही करायचा, मिडियम राहू द्यायचा. कारण हाय केलं की मग ते जास्त करपून जातात ताबडतोब. त्याला खालीवर करत राहायचं. बघा, तुम्ही पाहू शकता माझ्या खस्त्यांना कसा कलर आलेला आहे आणि जिरा ओवा टाकल्यामुळे ते खूपच खुरखुरीत दिसत. खायला तितकं छान लागतात खूपच. बघा, असा कलर येईपर्यंत त्यांना तळायचे.
तुम्ही बघू शकता कशा कलर आलेला आहे माझ्या खस्त्यांना. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा कशी खुसखुशीत झाल्या. माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.